हे येडे वाटलो का आम्ही तुला? स्वतःच आम्हाला काम करायला सांगतो, स्वतःच आमची इज्जत काढतो. तुला एकदा डोक्यावर बसून घेतलं तर तू आमच्या कानात. याला शांतपणे बोलायला सांगा, म्हणजे आपल्याला सविस्तर बोलता येईल. ए बास झाली तुझी बोलणी. आम्हाला एक सांगतो करतो भलतच. तुला तर आता नाही सोडणार रे मी. कॉलर सोड त्याची. अरे सोड की कॉलर. ए तू नको याच्या नादी लागू. हा रितसर गंडवतोय आपल्याला. याला तर आता दोन ठेवून देऊ असे वाटतात. तो काय बोलतोय ते तर ऐकून घे. तो काय पळून जाणार आहे का? मग तो आहे ना, आपण आहे ना. सोड कॉलर. बोल लवकर. अरे बोल ना. हळू आवाजात बोल त्याच्याशी. काय प्लॅन आहे तुझा? ती मधू काय तुम्हाला एवढी साधी वाटली का? तिच्याकडे गेला, तिला म्हटलं जमिनीच्या कागदपत्रावर सह्या कर आणि ती लगेच करेल. एवढी पण साधी नाहीये ती. तिने आता तुमच्याकडनं पैसे घेतले असते, पण उद्या परत लगेच आणून दिले असते. मग हे जमिनीची कागदपत्र सगळं विसरून जा. मग आम्हाला तिला का पैसे द्यायला लावलेस? आणि ती पैसे घेत होती तर तिला का थांबवलंस? कारण मधूचा माझ्यावर विश्वास बसावा म्हणून. एकदा का तिचा माझ्यावर विश्वास बसला की मग ती सहाय्य करायला तयार होईल. तिचा एकदा विश्वास बसू द्या, मग बघा मी काय काय करतो. आपण विश्वास विश्वास म्हणून तू विश्वासघात नाही ना करणार आमचा? ती वेळ येणार नाही. तुमचं काम होण्याच्या मार्गावर. उद्याच तुमचं काम झालेलं असेल. ते कसं काय? सांगतो. निघा लवकर. निघा 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 निघा. अरे तुम्ही आता इथे? तुम्ही पैसे दिले आणि माझं काहीही न ऐकता निघून आलात, पण मला ते नाही चालणार. खरंच मला कुणाच्याही उपकारांखाली दबून राहायला नाही आवडत. आम्ही आतापर्यंत जे काही आयुष्य जगलो ते स्वाभिमानाने जगलो. आत्ताही आम्हाला तो गहाण ठेवायचा नाहीये. म्हणूनच तुमच्याकडे कसलीही सिक्युरिटी न देता तुमचे पैसे घेणं माझ्या तत्वात बसत नाही. मला ते नाही चालणार. पण मधू मॅडम, मी तुम्हाला काहीतरी तारण मागितले आणि तुम्ही नाही दिलं तर गोष्ट वेगळी होती. मी काही मागतच नाहीये आणि असंही तुम्ही माझे पैसे देणार आहातच ना. हो, ते मी परत देणारच आहे, पण तोपर्यंत. नाही, मला खरंच माफ करा. मी याआधीही तुम्हाला सांगितलंय मी तुमचे दागिने नाही घेणार. हे तर घेऊ शकता. हे काय? आमच्या जमिनीचे पेपर्स. मधू मॅडम, हे एवढे किमती जमिनीचे पेपर्स आहेत, मी माझ्याकडे कसे काय घेणार? याची काही गरज नाहीये. पण मला गरज आहे डॉक्टर. तुम्ही हे पेपर घेतले नाहीत तर मी आत्ताच्या आता तुम्ही दिलेले पैसे परत आणून देईन. मला खात्री आहे आमच्या जमिनीचे पेपर्स तुमच्याकडे सुखरूप राहतील. तुम्ही त्याचा गैरवापर करणार नाही. त्यामुळे घ्या हे पेपर्स, ठेवा तुमच्याकडे. घेताय पेपर की पैसे परत आणू? मधू मॅडम, तर तुम्ही एवढा हट्ट करताय म्हणून मी घेतो. पण काही काळजी करू नका, ते माझ्याकडे एकदम सुरक्षित राहतील. थँक्यू डॉक्टर. येते मी. हा, सावकाश. हे जमिनीचे कागदच मला पाहिजे होते. आता बघ याचा मी कसा फायदा घेतो. मी कोण आहे? देवी सिंग. हा, अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार देव. नटवर सिंग. नाव कुठली असू द्या, आतला माणूस तोच आहे ना. आता मला जिथे फायदा दिसतो तिथे मी त्याचा फायदा घेतोच.
डिंपल, डॉक्टर मानलं पाहिजे तुम्हाला. या भारीला कसलं भारी डोकं लावून काम करताय तुम्ही. मी डोकं नेहमीच लावतो डिंपल. तुझ्या आत्ता लक्षात आलंय कारण तुझं आत्ता कुठे डोकं चालायला लागलंय. मी जर का डोकं चालवलं नसतं ना आतापर्यंत कधीच पोलिसांच्या हाती लागलो असतो. बरोबर आहे तुमचं. ह्या याला डॉक्टर साधं तुम्ही पोलिसांना भनक पण लागून दिली नाही. त्या नीलम मॅडमला जाळ्यात अडकवणं सोपं होतं, पण ह्या मधू मॅडम त्यांना जाळ्यात अडकवणं काय सोपं नव्हतं. तरी सुद्धा तुम्ही त्यांना स्वतःहून त्यांच्या जमिनीचे कागद आणून द्यायला भाग पाडलं. खरंच डॉक्टर तुमचा नाद नाही केला पाहिजे. डिंपल, मला एखादी गोष्ट पाहिजे असेल ना तर ती मिळवल्याशिवाय मी शांत बसत नाही. ही गोष्ट नोटीस नाही केली वाटतं तू. पण डॉक्टर मला एक गोष्ट कळना झाली आहे. त्या मधू मॅडमने नुसतं जमिनीचे पेपर आणून दिले, मग सह्या केलेले पेपर का नाही दिलं. डिंपल, मी तुझं आत्ताच कौतुक केलं होतं ना ग, डोकं चालायला लागले म्हणून. हरकत नाही, सांगतो समजून. मला सांग, तू कधी शिकार केली आहेस का? आता शिकारीचा हित काय संबंध. संबंध आहे म्हणूनच सांगतोय. मला सांग, आपल्याला एखादं सावज दिसलं की आपण लगेच त्याची शिकार करतो का? नाही ना. त्याला आपल्या जाळ्यात येऊ देतो आणि मग त्याची शिकार करतो. आपण आपल्या सावधाचा असा पाठलाग करायचा की तो कधी आपल्या जाळ्यात अडकलाय हे त्याचं त्यालाही कळणार नाही. आणि जेव्हा कळलेलं असेल तेव्हा खूप उशीर झालेला असेल आणि मग त्याला आपल्या जाळ्यातून कधीच बाहेर पडता येणार नाही. पण मधू मॅडम ऑलरेडी तुमच्या जाळ्यात अडकलेत ना. अजून अडकले नाहीये. माझ्या जाळ्यात अडकण्याच्या एक टप्पा अलीकडे आहे. हरकत नाही, लवकरच ती सुद्धा अडकेल. आज तिने स्वतःहून जमिनीचे पेपर आणून दिलेत. लवकरच सही केलेले कागद आणि पैसे पण आणून देईल. बघच तू. तू मला विचारल्याशिवाय ते पेपर त्याला दिलेसच कसे? अहो आई शांत व्हा बघू, माझं ऐकून तरी घ्या. काय एक तुझं ऐकायचं नाही. त्या माणसांचा एवढा त्रास सहन केला आपण, तो कशासाठी केला ग? आई मी जमीन विकली किंवा तारण ठेवली नाहीये. फक्त पैशांच्या बदल्यात पेपर दिलेत. तेही डॉक्टर घ्यायला तयार नव्हते. पण त्यांना कुठलाही मोबदला न देता त्यांच्याकडून पैसे घेणं मला पटत नव्हतं, म्हणून पेपर ठेवले. सुधीर बोलत होता तेच बरोबर होतं. तुला व्यवहार ज्ञान अजिबात नाही म्हणून. मला बाकीचं काय माहिती नाही. मला जमिनीचे पेपर पाहिजेत. ती जमीन मी अशी कुणाला बी मिळून देणार नाही. त्याचा फायदा माझ्या नातवंडासनीच व्हायला पाहिजे. आणि तू जर ती जमीन अशी तशी हातनं घालवणार असशील तर मी चालले हे घर सोडून. अहो आई काय बोलताय तुम्ही हे? तुम्ही शांत व्हा बघू. मी आणते पेपर परत. पण तुम्ही असं स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुम्ही गोळी घ्या. मला पेपर पाहिजेत. आत्ताच्या आत्ता जमिनीचे पेपर पाहिजेत लगेच. अहो अहो उठा उठा, पाणी प्या. सावकाश, हळू हळू. ही धरा पाणी प्या जरा. किती पाणी पिऊ? नुसतं पाणी तर पितोय तरी बी थांबणं खोकला. अहो मला खरं सांगा, तुम्ही चोरून चोरून दारू तर पित नाही ना? अगं घराच्या बाहेर तरी जातो का दारू प्यायला? मंगल, मला काळजी नाही होय माझी. अहो तरी कस काय खोकला वाढतोय तुमचा दिवसेंदिवस? मला तर काहीच कळण झालंय. गोळ्या घेतल्या का? गोळ्याने बी थांबणं खोकला. मंगल मंगल, मला लय भीती वाटते. मला असं वाटतं आता कधी बी माझा जीव जाईल. अहो
अहो काय वाईट वंगळ बोलताय, असं काय बी होणार नाही तुम्हाला. अहो साधं खोकला आहे, हा साधं आजारी आहे तुम्ही, तुम्हाला काय होणार नाही, तुम्ही लवकर बरं होताल. अहो आणि आम्ही डॉक्टर आहे की तुमच्या पाठीशी, मला खरंच काय होणार नाही. डॉक्टर डॉक्टर वर बघा की त्यांचा खोकला दिवसेंदिवस वाढत चाललाय. ते डॉक्टरांनी गोळ्या दिल्यात पण काहीच फरक पडत झालाय. डॉक्टर तुम्ही तपासा की यांना, मला माहिती तुम्ही तपासलं की लवकर बरं करताल यांना. मम्मी अगं त्यासनी नाही जमणार, ते आता नाही तपासत कोणाला. पप्पांना ना चांगल्या मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार आहे बघ. डिंपे तू तर काय बोलूच नको, कोरडी माया करायची काय गरज नाही. बापाच्या इलाजासाठी पैसा दे म्हणलं तर ते होईना तुझ्याच्यानं. आणि कुठल्या तोंडाला सांगते का मोठ्या डॉक्टरकडे जा म्हणून? त्याच्यासाठी लागणारा पैसा कोण देणार आहे? देणार आहेस का तू? मंगलताईचा काय चुकीचं बोलते डिंपल. मला नाही वाटत बाबूदादांचा हा खोकला साधा असेल. बरं मला सांगा, ज्या डॉक्टरांकडून आपण ट्रीटमेंट घेतली त्यांचे काही रिपोर्ट्स आलेत का? नाही आला आज मी. मग मंगलताई मीच काय, जगातला कुठलाच डॉक्टर काही सांगू शकणार नाही. एकदा का त्या डॉक्टरचे रिपोर्ट्स आले की मग आपण चांगल्या डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेऊ. फीची काही काळजी करू नका, मी आहे ना, मी बघतो काय करायचं ते. बाबूदादा काळजी घ्या, काही लागलं तर मला सांगा, मी आहे. अहो आराम करा, पाणी हवंय का? सावकाश. वाव, लोणावळ्याला पिकनिक जाते आपली. आय एम सो एक्सायटेड. नाही ना, तिचा मूड बघून तिला विचारावं लागेल. चल मी ना तिला विचारते आणि तुला कळवते. बाय, टेक केअर. सोनू तुझा फोन दे ग. आई मी माझ्या मैत्रिणीशी बोलत होती. तू का सारखी माझ्यावर संशय घेतेस ग? सोनू मी काही म्हणाले का तुला? अगं माझं वेगळं काम आहे, एक नंबर शोधायचा आहे. DY हॉस्पिटल. हॅलो, DY हॉस्पिटल. मी मधू बोलते, कातळवाडीमधून. आमच्या आईना ना वेडाचे झटके येतात अधूनमधून. त्या काहीही बडबडतात. त्यांना कंट्रोल करणं फार अवघड जातंय आम्हाला. हो, तुमच्या हॉस्पिटलमध्ये ठेवायचं होतं त्यांना. हो सांगा ना तुम्ही कधी घेऊन येऊ त्यांना. ठीक आहे, मी घेऊन येते त्यांना. हो हो, त्यांची मेडिकल फाईलही घेऊन येते. थँक्यू. आई काय चाललंय तुझं? आपल्या आजीला काही झालेलं नाहीये. त्यांना वेड्याच्या हॉस्पिटलमध्ये ठेवण्याचा विचार तरी कसा करू शकतेस ग? तू ऐकलं नाहीस डॉक्टर त्या दिवशी काय म्हणाले ते? त्यांचे पॅनिक अटॅक जर असे वाढत गेले तर त्यांच्या जीवाला धोका आहे म्हणून. आणि आपण त्यांची काळजी कशी घेणार? तुला काय वाटतं? मला खूप आनंद होतोय हा निर्णय घेताना. मग कशाला घेतेस निर्णय? आजी जड झालीये का तुला? सोनू, काही बडबडू नकोस. मला आता चर्चा नकोय. आपण त्यांची काळजी नाही घेऊ शकत. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्या लवकर बऱ्या होतील. तू कितीही अडवलंस तरी माझा निर्णय झालेला आहे. तो अजिबात बदलणार नाही. आई बघतेच मी तू मला माझ्या आजीपासून कशी दूर करतेस ती. सोनू, इकडे दे. तू इकडे ये, इकडे इथं बस. बस इथं. आणि हितनं जर हल्ली ना तर तुझं झुकूच करण. मी इथनं कुठं हलत्या? इथं त्या बायकांची रंगवलेली तोंड बघून मला कसं तरीच होतं.
माणसाने कसं मनानं सुंदर असावं. अगं तुझं वय किती, तू बोलती किती, जरा वयाप्रमाणे वाग. हाय का आता मला देवाने मोठ्या माणसासारखी अक्कल दिलं, त्याला मी काय करू. अवघड आहे बया, मी कसं वागायचं मला कळतच नाही. हे लेडीज ब्युटी पार्लर आहे. काय बया, माणसं पण पार्लर मध्ये यायला लागली आता. ए तू का हे ब्युटी पार्लर केव्हापासून सुरू झाले? हे बंद कधी होतं? कामाला सुरुवात केलीस ना तुम्ही तुम्ही इथं काय करताय? डॉक्टरला भेटायला आलोय. ठीक आहे, मी बोलवते डॉक्टरांना. माझा का नाही बॉयफ्रेंड आहे मुंगळ्या, आणि आम्ही लगीन बी करणार आहे. हा, आम्ही विचारलंय का तुला? कशाला सांगती? असच. तो आहे ना, त्याला कराटे पण येतं आणि तो कुस्ती बी खेळतो. हा, मग आम्ही काय करायचं? काय करू नका, हिला ना भीती वाटतं म्हणून थप्पा मारत्या. अरे वा, आला तुम्ही. पिंकी, हिला बाहेर घेऊन जा. मॅडम तुम्ही यांना पार्लर विकणार तर नाही ना? पिंके, सांगितले तेवढं कर. हिला बाहेर घेऊन जा. चाल चिनू. तू जाग मावशे, ह्यांना काय तर महत्वाचं बोलायचंय. त्यांना माझ्या सल्ल्याची गरज लागेल. ए चल गप. चलती का गप? झालं का काम? इथं जमिनीचे पेपर आहेत. जमीन नावावर केल्याचे पेपर कुठे? गंडवतोय आपल्याला. आत्ताच जमिनीचे पेपर हातात आलेत, लवकरच जमीन नावावर केलेले पेपर पण हातात येतील. पण त्याआधी तुम्हाला माझं एक काम करावं लागेल. मला 10 लाख रुपये द्यावे लागतील, म्हणजे सह्या करायला मला मोटिवेशन मिळेल. ए लय माच करू नको. डील फायनल झाल्याशिवाय 1 रुपया मिळणार नाही, कळलं ना? ए आमच्याशी गेम करू नको, मग तर इथंच गाडून टाकी ना. डॉक्टर, माझ्याशी कोणी मोठ्या आवाजात बोललेलं मी सहन करत नाही, आणि तू चाकू चालवलेलं सहन करेन असं वाटलं का तुला? जाग्यावर कोथळा बाहेर काढीन तुझा. तू अजून ओळखलेलं नाहीयेस मला. साहेबांशी बोलतो आणि पैशाची व्यवस्था करतो. ही असती खेळणी परत माझ्यासमोर आणायची नाही तर. आणि हे पुढच्या वेळी इथे येताना पैसे घेऊनच यायचं, आणि याचं थोबाड दिसता कामा नये. निघा. डिंपल, हे माझ्या रूम मध्ये ठेव. डॉक्टर, वाईस त्या लोकांपासून लांब राहा. कसले डेंजर आहेत ती. माझ्यापेक्षा पण. जा, फाईल रूम मध्ये ठेव.